पुढची बातमी आपण पाहूयात। धोम धरणातून कृष्णा नदीपात्रामध्ये 4966 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वाई येथे कृष्णा नदीच्या लगत असलेल्या महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। साताऱ्यातील पश्चिम भागात घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे आता धरणांच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होते। ही पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धोम धरणातून 4966 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलाय। कृष्णा नदी लगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर महागणपतीच्या मंदिराला देखील पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। धोम धरण 89% भरलेलं आहे, तर नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। कृष्णा नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग आता धरणातून केला जातोय आणि त्यामुळे नदीच्या काठावर असलेल्या महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याचं दिसतंय।